मंचावर उपस्थित या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, लोकप्रिय आमदार बाबूरावजी पाचर्डे, विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित खासदार सन्मान्य दिलीप गांधीजी, श्री पॉल अल्कोला, श्री केविन फ्लाइन, फिएट इंडियाचे CEO श्री गुरुप्रताप बोपराय, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी इंडस्ट्रीज श्री सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी फियाटचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की रेकॉर्ड वेळेत हा प्लॅन पूर्ण करून आज या ठिकाणी जीप कॉम्पास ही अतिशय सुंदर अशा प्रकारची गाडी आज रोल आउट होते आहे आणि एक ऐतिहासिक दिवस जर आपण याला म्हटलं तर ते देखील खरं ठरेल अशा प्रकारचं अत्यंत चांगलं काम हे या ठिकाणी आज झालं आहे. I would like to congratulate Fiat and all its employees for creating this facility in mere 23 months. I think it's also a record. I remember in May 2015, I went to Detroit to the head office of Fiat Chrysler, and we had initial talks about making Jeep in India. I remember that I drove Fiat Wrangler at Detroit, and I requested that such a vehicle should also be manufactured in India. I still remember that within few months we entered a MOU, and today is a day where I think within record time this vehicle is being rolled out, and I congratulate you for this very efficient working. I think I must also thank you because this plant is a real Make in India, Make in Maharashtra plant. Around 80% of the vehicle is manufactured in India and Maharashtra, and the entire ecosystem for manufacturing is created in Maharashtra. I think dream of our Honorable Prime Minister to have all manufacturing based in Maharashtra in India, and also it's not just for the consumption of the Indians, but also his dream is to manufacture for world, and I think this plant fits into the dream of Honorable Prime Minister. So please accept my congratulations for making such a state-of-art plant. मला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की अतिशय आधुनिक अशा प्रकारचा हा प्लांट, ही फॅसिलिटी इथे तयार झाली आहे आणि देशातल्या अनेक गोष्टी
पहिल्यांदा या प्लॅन्टमध्ये इंट्रोड्यूस होत आहे. मग प्लाझ्मा टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी काही लाईनवर केलेले इनोव्हेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा या प्लॅन्टमध्ये इंट्रोड्यूस होत आहे. आणि हे सगळं करत असताना जी काही आपलं एक सामाजिक दायित्व आहे तेही कंपनीनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडलं आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की CSRच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची कामं असतील, मुलींच्या शिक्षणाकरता सोयी असतील. आता ज्यावेळी मी इथे येत होतो त्यावेळी श्री बोपराय मला म्हणाले की, आणि त्यांच्यासोबत सगळे लोक, त्यांनी मला सांगितलं की आम्ही या ठिकाणी जर MIDCने आम्हाला जागा दिली तर आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर देखील उघडू इच्छितो. आणि विशेषतः मुलींकरता, महिलांकरता स्किल डेव्हलपमेंट करण्याची इच्छा ही कंपनीनं या ठिकाणी व्यक्त केली आहे. मी आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी इंडस्ट्रीज श्री सुनील पोरवाल यांना सूचना करतो की त्या संदर्भात जरूर पुढची कारवाई करावी. माननीय खासदार साहेब, आमदार साहेब यांनी इथल्या ट्रॅफिकच्या समस्येच्या संदर्भात देखील सांगितलं. बाबूराव सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करत होते. खासदार साहेबांनी देखील मला निवेदन दिलं होतं. मला सांगताना आनंद वाटतो की पुणे ते शिरूर हा जो काही रस्ता आहे हा आता आपण 650 कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर केला आहे. आणि त्याचं आपण आता DPR जो आहे तो तयार करतो आहे आणि त्याचे टेंडर लवकरच होईल. खासदार साहेबांनी 2 गोष्टी अजून या ठिकाणी सांगितल्या की चाकण आणि रांजणगाव या ठिकाणी हॉस्पिटल्स झाले पाहिजे. मला सांगताना आनंद वाटतो की परवाच माझी केंद्र सरकारचे कामगार मंत्री माननीय बंडारू दत्तात्रयजी यांच्याशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय घेतला की चाकण आणि रांजणगाव या दोन्ही MIDCच्या क्षेत्रामध्ये एसिकचं हॉस्पिटल, अतिशय चांगलं स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल हे सुरू करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. आणि त्या संदर्भातली जागा आता त्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. मी पुन्हा एकदा पोरवालजींना विनंती करतो की MIDCने तात्काळ ही जागा जर उपलब्ध करून दिली तशी मागणी परवाच आपल्याकडे ही केंद्र सरकारने दिलेली आहे. आणि त्यातनं हे 2 अतिशय चांगले हॉस्पिटल्स तयार होतील आणि इथल्या लोकांना, नागरिकांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना सर्वांनाच त्याचा फायदा होईल. मी पुन्हा एकदा या ठिकाणी फियाटचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणारा अशा प्रकारचा दिवस आज या ठिकाणी उगवलेला आहे. आणि ही पहिली गाडी रोल आउट होते आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व कर्मचाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.